नमस्कार, मी विजय तानाजी शिंदे, सध्या तालुका ग्रामपंचायत सदस्य आणि सुरुवातीला 2 वर्ष उपसरपंच म्हणून मी आता सध्या ह्या चालू कार्यकारिणीमध्ये काम केलेलं आहे। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धुमधाम चालू आहे आणि ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर खासदार श्रीनिवास पाटील आणि माननीय श्री सतीश अण्णा चव्हाण यांच्या माध्यमातून गाव पातळीवर जी काय कामं झाली त्या कामाच्या संदर्भामध्ये आज आपण सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आपण उभा आहोत आणि आपण प्रत्यक्षदर्शनी पाहत आहात की पाठीमागे जी आरसीसी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत आपण पाहत आहात, ही इमारत खासदार श्रीनिवास पाटील, त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि सतीश अण्णा यांच्या विशेष प्रयत्नातून जवळपास 80-85 लाखाची ही इमारत देण्यात आलेली आहे। आणि ह्या शाळेचे जे काय दुसरे विरोधी गटातील मंडळी सांगतात की ही शाळा आम्ही दिलेली आहे, परंतु चालू कार्यकारिणीमध्ये मी काम केलेलं आहे आणि ह्या शाळेसाठी जो काय पाठपुरावा केलेला आहे तो आम्ही प्रत्यक्ष केलेला आहे। यासाठी खासदार साहेबांना भेटणं असेल, आमदार साहेबांना भेटून, त्याचबरोबर सतीश अण्णांना भेटून जी जिल्हा परिषद शाळेचं निर्लेखन केल्यानंतर या नवीन वर्ग खोल्याची तरतूद आराखड्यामध्ये करावी लागते, ती तरतूद आमदार साहेबांनी आणि सतीश अण्णांनी केली। त्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि माननीय स्वर्गीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत होते, त्यावेळेसच आमच्या ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मंजुरी मिळाली होती। त्यानंतर सरकार बदलल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आपण पाहतोय, त्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत, पूर्णपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कामकाज चाललेलं आहे। त्यामुळे सर्व जे आता चालू सत्ताधारी आहेत ते त्या प्रशासनावरती दबाव आणून जे काय काम असेल ते आमच्याच माध्यमातून झालेलं आहे असा जो कांगावा करतात, तर त्या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आत्ताच्या निवडणुकीमध्ये जे काय आकडे सांगितले जातात की आम्ही हे काम केलं, आम्ही ते काम केलं, आम्ही एवढ्या कोटीची कामं केलेली आहेत, परंतु प्रत्यक्षदर्शनी जे कार्यकारिणी असते त्या कार्यकारिणीलाच माहीत असतं की नक्की कुणी काम दिलेलं आहे आणि कशा माध्यमातून हे काम झालेलं आहे। ज्यावेळेस मार्चमध्ये शाळेचं ऑनलाईन टेंडर झालं, कारण की 10-15 लाखाच्या पुढे असेल रक्कम तर त्याचं ऑनलाईन टेंडर होतं आणि ही जवळपास 80-85 लाखाची रक्कम ऑनलाईन झाल्यानंतर हे टेंडर मान्य आता जे पंचायत जिल्हा परिषदला खेड गटातून उभे आहेत मान्य श्री कामेजी कांबळे यांनी हे टेंडर ऑनलाईन ह्यांना ह्या ऑनलाईन मिळालं, परंतु एक विरोधी गटातला कॉन्ट्रॅक्टदार म्हणून त्याचं काम थांबवण्यात आलं। त्याला वर्क ऑर्डर जवळपास 3-4 महिने टेंडर होऊन सुद्धा 4 महिने वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही, त्यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालं। आम्ही हे निर्लेखन केल्यानंतर जवळपास 2 वर्ष त्या शाळेतले विद्यार्थी आम्ही सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या इमारतीमध्ये असो, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वरच्या हॉलमध्ये आम्ही ही शाळा भरवली। काही गावातील आमचे जे सहकारी आहेत त्यांनी त्यांची स्वतःची घरं आम्हाला उपलब्ध करून दिली, अंगणवाडीच्या इमारती आम्ही त्या शाळेसाठी वापरल्या आहेत, पण मुलांचं कोणत्याही पद्धतीत शैक्षणिक नुकसान होऊन दिलं नाही। आणि आज जो कांगावा केला जातो की आम्ही एवढ्या रकमेची शाळा आम्ही दिली, हे सर्व खोटं आहे। माननीय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आम्हाला खोली मिळाली होती, जी 7.5 लाखाची तिचं फक्त बजेट होतं, परंतु ती खोली माननीय कामेश कांबळे यांनी आम्ही त्यांच्याकडून आरसीसी मध्ये करून घेतली। आज आपण पाहत आहात डबल मजली इमारत अशी सातारा तालुक्यातच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये अशी इमारत नाहीये। आणि पुढे जो सभा मंडप त्यांनी बांधून दिलाय हा त्यांनी कामेश कांबळे यांनी खर्चातून बांधून दिलेला आहे। त्यांनी हे विद्याचं मंदिर त्यांच्या हातून घडतंय, त्यामुळे त्यांनी ह्या कामामध्ये कोणताही फायदा बघितला नाही। विशेष अगदी त्यांनी सांगितलं की आम्ही माझे आणखीन काही निधी लागला तर मी पदरचा निधी टाकून, पण हे
ज्ञानदानाचं मंदिर, हे विद्येचं मंदिर माझ्या हातून घडतं, हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आज आपण समोरच पाहताय व्यायामशाळेची इमारत आहे. ही इमारत आम्हाला सुद्धा खासदार श्री आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून, क्रीडा विभागातून आम्हाला ही 7 लाखाची इमारत आमदार शिंदे साहेबांनी मंजूर करून दिलेली आहे. शाळा ही महत्वाची आहे. जपनभूमी सोनगावच्या शाळेला, जिल्हा शाळेला अनेक अडचणी आल्या. गावाने देखील लोकवर्गणीतून याचा दंड भरलेला आहे. त्याबद्दल काय सांगता? हो, आम्ही ज्यावेळेस आम्हाला ही झालेलं आहे, कामाची मुदत संपल्यानंतर खोलीची त्याचा काय मुदतीत जर काम पूर्ण झालं नाही तर त्याचा दंड हा शासनाला भरावा लागतो. तो खर्च सुद्धा गावाच्या लोकसहभागातून आम्ही ते भरलेला आहे. आज आपण पाहताय हे सुशोभीकरण सुद्धा लोकसहभागातून आम्ही हे सगळं शाळेचं सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे. अनेक अडचणी तुम्हाला येतात, त्याकडे राजकारणी आणि बाकीचे लोक जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा अडचणी ते निर्माण होत आहेत, काय होतं त्याबद्दल काय म्हणणं? नाही, काय होतं, गाव पातळीवरती सर्वसामान्य लोकांना काही माहित नसतं. विशेष करून जे पुढे असतात 4 लोक काम करणारे, त्यांना सगळी परिस्थिती माहीत असते. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालूच राहणार. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे काम मी केलं, हे काम मी केलं असं सांगत असतात. पण वस्तुस्थिती ज्या लोकांना जे पुढे असतात, जे चालू ग्रामपंचायत कार्यकारिणी असते, त्यांनाच ती खरी वस्तुस्थिती माहीत असते की हे काम आपण कोणत्या माध्यमातून आलेलं आहे. कारण की विरोधी गट हा नेहमीच चांगल्या कामाला सुद्धा ते विरोधच करतात आणि प्रत्येक काम कसं बंद करता येईल यासाठीच त्यांचा विशेष प्रयत्न राहतो. हो, नाही, आम्ही त्या संदर्भात आम्ही भेटलोच ना, की 2 वर्ष आम्ही इकडे मुलांची शाळेचे निर्लेखन झाल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर इमारतीचं काम होणं अनुप्राप्त होतं ना. पण ज्यावेळेस टेंडर झाल्यानंतर जेव्हा वर्क ऑर्डरच निघत नव्हती, त्यावेळेस मग आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी खूप पाठपुरावा केला. अगदी आमचे स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांच्यापर्यंत आम्ही गेलो. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही भेटलो. त्या माध्यमातून आम्ही वस्तुस्थिती सांगितली आणि त्यानंतर मग आम्हाला त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, सतीश अण्णा असतील, या सर्वांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्याच प्रयत्नामुळे आमचं ही आज इमारत आपण या ठिकाणी बघू शकतोय. विरोधकांनी या गावामध्ये काय विकास केला 5 वर्षांनी? सध्या तर विरोधकांचा या गावामध्ये फक्त एक 15 लाखाचं कॉन्क्रिटीकरण आणि एक 10 लाखाचं डांबरीकरण त्यांनी फक्त दिलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं आहे? आम्ही मान्य करतो, जो निधी त्यांनी दिलाय तो निधी त्यांनी दिलाय. आम्ही दुसऱ्या कोणाच्याही कामाचं आम्ही श्रेय कधीच घेत नाही. आमची जी पार्टी आहे ना, हे काम आम्ही जे ठोस काम केलंय ते आम्ही छाती ठोकपणे आम्ही सांगणार की हे काम आम्हीच केलेलं आहे. हा, ठीक आहे, आमदार महेशदादा शिंदेच्या माध्यमातून विरोधी गटाने जे काय 15 लाखाचं कॉन्क्रिटीकरण असेल आणि 10 लाखाचं तळे वस्तीमध्ये डांबरीकरण केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम आमच्या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेलं नाही. हो, ठीक चालतंय. नमस्कार, माझं नाव सचिन मच्छिंद्र असा. मी आता ग्रामपंचायत मध्ये चालू कार्यकारिणीमध्ये सदस्य आहे. तसेच मी 2 वर्ष उपसरपंच पद हे भूषवलेलं आहे. तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या जे काय निवडणूक आहे चालू, त्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. तर आमच्या गावामध्ये राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 1000 कोटींची साधारणतः 1 ते 2 कोटींची कामं मागच्या 5 ते 10 वर्षात केलेली आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आमचं दफनभूमी, जी मुस्लिमांची दफनभूमी आहे मुस्लिम समाजाची. त्याच्यासाठी सुद्धा आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी 5 ते 6 लाख रुपयाचं वॉल कंपाऊंड व 10 लाखाची संरक्षण भिंत ही दिलेली आहे. तसेच जानूबाईचं मंदिर यासाठी सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच गावामध्ये 2 साखो पूल मंजूर केलेले आहेत, जो की एक चिकन वस्तीला, म्हणजे गावाला लागून एक चिकन वस्ती आहे, तिथं काही लोक राहतात, त्यांच्यासाठी जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये गंभीर समस्या होती, तिथे एक साखो पूल दिलेला आहे. तशीच एक दुसरा साखो पूल आहे तो बामणकेमध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीने आमच्या गावामध्ये जवळपास आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं या गावामध्ये झालेली आहेत. तसेच शाळेचं काम तर तुम्ही पाहिलेलंच आहे, पण आता जे माननीय श्री कामेश कांबळे यांनी आमच्या शाळेचं जे काम केलेलं आहे ते स्वतःच्या खिशातून 20 ते 25 लाखाचं अधिकृत काम केलेलं आहे त्यांनी. आणि आत्ताचा जो उमेदवार आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, हा असा आहे की एखादी व्यक्ती जर गावातील काम घेऊन गेली
तर शासनाच्या माध्यमातून तर तो व्यक्ती काम करू शकेल, आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो काम करेल, पण स्वतःच्या सुद्धा एक धमक आहे की स्वतःच्या पैशाने सुद्धा तो काम करू शकेल. त्यामुळे आमचं गाव पूर्णपणे क्षमतेनं त्यांच्या मागे पाठीमागे उभं राहील. धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप कदम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष. माझे मिसेस या ठिकाणी आत्ता सरपंच म्हणून कार्यरत आहेत. आज जो काही कामाचं आपण पाहतात तर ते काम हे आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि खासदार श्रीनिवास पाटील साहेब, तसेच सतीश अण्णा चव्हाण माजी सभापती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण पाहतोय झालेली आहेत. प्रश्न हा आहे की ज्या वेळेला सत्तेमध्ये नसतो त्यावेळेला कामं करताना फार अडचणी असतात आणि हे आपण सर्वजण पाहतोय. आत्ताची जी परिस्थिती आहे, हे सोनगाव गाव एकमेव असं आहे की आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि खासदार श्रीनिवास पाटील असतील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं असतंय, कायमस्वरूपी याच्याही पुढे राहणार आहे. ज्यांनी कामं केलीत ती आपण मान्यच केली पाहिजेत. साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतात विविध विकास कामे झालेली आहेत, कामं पुढे होणार आहेत, होऊ घातलेली आहेत. आमच्या ग्रामपंचायतीची जी भव्य अशी इमारत आहे ती आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर तुमचा सिमेंट बंधारा तोही या ठिकाणी झालेला आहे आणि अशी कॉन्क्रिटीकरणाचं काम, त्याचबरोबर गटर असतील, ह्या सर्व कामाचं श्रेय हे आमदार शशिकांत शिंदे साहेबांना जातं. आणि त्यानंतर आत्ता जे कामेश कांबळे या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून उभे आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला भरपूर असं सहकार्य केलं. सत्तेमध्ये नाहीत परंतु काम करण्याची जी ईर्ष्या आहे त्यांची ते पाहिल्यानंतर निश्चितपणानं असं जाणवतं की माणसानं स्वतःच्या जवळचं आर्थिक खर्च करून काम करणं हे जर पाहिलं तर कामेश कांबळे यांच्याकडं त्या पद्धतीनं पाहावं लागेल. आणि नक्कीच या जिल्हा परिषद गटामधून आमच्या सर्व ग्रामस्थांचा, ग्रामपंचायतीचा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून भक्कमपणे असा कामेश कांबळे यांना आमचा पाठिंबा राहील, यामध्ये काही शंका नाही. आणि ते भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील यात काहीच शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी नवीन चेहरा दिलाय तुमच्या या प्रभागात, तो तुम्हाला का पाहिजे गटात? जो राष्ट्रवादीने चेहरा दिलेला आहे नवीन, कामेश कांबळे यांच्याकडं आम्ही फार कुतूहलान आणि गावची विकास कामे करतील या उद्देशानेच गावातील तरुण तसेच गावातील सामाजिक सगळे हे बघत आहेत. कारण काय, आमच्या गावामध्ये अजून बरीचशी कामं पेंडिंग आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये आमच्या गावाला RCC स्मशानभूमी नाहीये, ती सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहे. तसेच आमच्या गावामध्ये काय अजून अंतर्गत कॉन्क्रिटीकरण पेंडिंग आहेत, अंतर्गत काही रस्ते खुले करायचे आहेत ते करून घ्यायचे आहेत. तसेच अजून आमच्या गावामध्ये अंतर्गत काही गटर आहेत ते बंदिस्त करायचे आहेत, ती करायचे आहेत. तसेच आमच्या गावामध्ये अजून जी काही समाजामध्ये विकास करण्यासाठी जी काही कामं आहेत ते आम्ही त्यांच्या पुढे मांडणार आहे व ते आम्ही 5 वर्षामध्ये त्यांच्याकडून करूनच घेणार आहे. व त्यांनी आम्हाला तसा शब्द पण दिलेला आहे की येत्या 5 वर्षामध्ये आम्ही ती त्यांच्या माध्यमातून सगळी कामं पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काही दिवसापूर्वीच अपघाती निधन झालेलं आहे. तर सोनगाव सनिंब या ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने 2 मिनिट त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत आम्ही. रामकृष्ण हरी.